श्रीराम. श्रोते हो नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समिती आपल्यासारख्या जिज्ञासू, प्रेमळ, भाविक आणि दानशूर श्रोत्यांच्या सहकार्याने समिती 8व्या वर्षात पदार्पण करते. श्रद्धांजली कीर्तन समितीचा हा उपक्रम आपणा सर्वांना खूपच भावलेला आहे, याची प्रचिती आपण देताच आहात आणि सढळ हाताने आपण आर्थिक सहाय्य करता आहात आणि याही पुढे करत राहाल. यावर्षी समितीचा हा कीर्तन सप्ताह वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठ शाळा, वेदभवन, कोथरूड, पुणे यांच्या अमूल्य सहकार्यानं वेदभवनाच्या पवित्र स्थानामध्ये हा संपन्न होतो आहे, याचं आम्हाला समाधान मिळतं. श्रद्धांजली कीर्तन समितीचा कीर्तन सप्ताहातलं हे पहिलं कीर्तन या ठिकाणी सादर करण्यासाठी उपस्थित आहेत कोकणचं वैभव असलेले चिपळूणचे हरिभक्तपरायण महेशबुवा काणे. काणे म्हणजे कीर्तन आणि कीर्तन म्हणजे काणे, असं एक विलक्षण समीकरण आहे. काणे घराणंच कीर्तनमय झालेलं आहे. त्याची धुरा आमचे परमस्नेही कीर्तन बंधू हरिभक्तपरायण महेशबुवा काणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा अल्प परिचय मी करून देतो. खूप सारं कार्य आमच्या महेशबुवांनी या कीर्तन क्षेत्रामध्ये अल्पावधीत नाव गाजवलेलं आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, हैदराबाद, गुजरात या राज्यात गेली 28 वर्षात सुमारे 4000 कीर्तनं त्यांची झालेली आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांचे संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांचे कीर्तनातले गुरु कैलासवासी हरिभक्तपरायण नरेंद्रबुवा हटे आणि संगीत क्षेत्रातल्या गुरुमाई डॉक्टर श्रीमती कविता गाडगीळ या आहेत. पुरस्कार त्यांना इतके प्राप्त झालेत की मला यादी खूपच मोठी आहे बुवा. सिद्धिविनायक ट्रस्ट कोल्हापूर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुरस्कार, तपोधाम प्रकल्प आईनी मेटे देवर्षी नारद पुरस्कार 2006, लोकमान्य नगर इंदोर भक्त मंडळ 2009 साली दिलेला पुरस्कार कीर्तन केसरी, उज्जैन कीर्तन संमेलनात कीर्तन विशारद ही पदवी 2009लाच मिळाली त्यांना. नारद मंदिर पुण्यातलं म्हणजे कीर्तनाचं माहेरघर असलेलं कीर्तन पंढरी, कीर्तन भास्कर अशा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे 2014 साली. तसंच 2019 साली त्याच संस्थेने कीर्तन भूषण अशी पदवी त्यांना दिलेली आहे. काणे कुल प्रतिष्ठाननी सांस्कृतिक पुरस्कार जानेवारी 2018 त्यांना दिलेला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक रत्नागिरी शाखा यांच्यातर्फे सांस्कृतिक पुरस्कार फेब्रुवारी 2022 वगैरे वगैरे असे खूप सारे पुरस्कार आमच्या महेशबुवा काण्यांना दिलेले आहेत. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असं कीर्तन क्षेत्रातलं अग्रगण्य नाव महेशबुवा काणे चिपळूण आज आपल्यासमोर उपस्थित आहेत. समितीच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की बुवांनी आपल्या कीर्तन सेवेला आरंभ करावा. ऑर्गनसाठी साथीला उपस्थित आहेत हरिभक्तपरायण पंडित चिंतामणी बुवा निमकर आणि तबला वादनाच्या साथीसाठी आहेत पंडित किरण लिंगायत. विशेष असं की तीनही रत्न कोकणशीच आहेत. आपण या कोकणच्या मातीतलं अतिशय गोड कीर्तन श्रवण करूया. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वसिद्धिप्रदायिनी। ॐ सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भये व्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी। जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण राम जय नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवनीत सम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण राजा कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय शरणागत दी
गत दीन सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा सतत वाहू दे झरा अनसुयेच्या सुता सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे सतत वाहू दे धरुणी गुरु तुम्ही अत्रिगृही आला नाथा विप्रमेशा धरुणी गुरु तुम्ही अत्रिगृही आला नाथा पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने बाळतीचे झाला भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा जगता उद्धारा नाथा सुयेच्या सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जना नाथा
दर्शन द्यावे विनती अनंता हो दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे दर्शन द्यावे विनती अनंता दर्शन द्यावे विनती अनंता सतत वाहू दे सतत वाहू दे नादा सतत वाहू दे नादा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव जगदंबा माता की जय मंगलमूर्ती 2 मिनिटं गजर करूया श्री गजानन जय गजानन जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय गजानन मोरया जय गजानन मोरया जय गजानन मोरया श्री गजानन जय श्री गजानन जय
गजानन जय गजानन मोरया। नमः पार्वती पते हर 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 महादेव। जगदम्बा माता की जय। मंगलमूर्ती मोरया। दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा संग मोरया। गिळतो काळ भुजंग मोरया, गिळतो काळ भुजंग मोरया, दे चरणाचा संग। जप तप साधन काही न घडले, जप तप साधन काही न घडले, जप तप साधन काही न। होतो मी अपंग मोरया, होतो मी अपंग मोरया, दे चरणाचा या देनावरी करिसे दया जरी, या देनावरी करिसे दया जरी। देनावरी सागम पम गम गम पगम पनी प गम पनी प मग सागम पम गम गनि ग सा। या देनावरी करिसे दया दया जरी। होईल सर्व मंग मोरया, होईल सर्व मंग मोरया, दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा दे चरणाचा दे चरणाचा संग। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती। दे
चरणांचा संग, मोरया दे चरणांचा संग, गिळितो काळ भुजंग, मोरया दे चरणांचा संग, जप तप साधन काही न घडले, होतो मीही अपंग, मोरया दे चरणांचा संग, मोरया दे चरणांचा संग, या दिनावरी करीसी दया तरी, होईल सर्व ही भंग, मोरया दे चरणांचा संग, मोरया दे चरणांचा संग, मंगलमूर्ती मोरया. दीनदास कवींचं पद निरूपणासाठी घेतलेलं आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या चिंतनाने व्हावी असा वैदिकांचा संकेत आहे आणि कार्यक्रम वेद भवनात आहे. नाही, या कारणानं कार्याची सुरुवात जर करायची असेल तर ते गणेशाचं स्तवन व्हावं आणि गणपतीच्या मंदिरातच तोही कार्यक्रम होतो आहे. असा सगळा संगम जमून आलेला आहे. या मंगलमूर्तींच्या चिंतनानं कार्याची सुरुवात करावी आणि मग कार्य निश्चितपणाने यशस्वीतेला जातं, याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. म्हणून त्या मंगलमूर्तींना वंदन करून आपण कार्य सुरू करतो आहोत. दीनदास कवी म्हणजेच गोविंदबुवा होशिंग यांचं हे पद आहे. ज्यांनी नारदीय कीर्तनाची परंपरा उभी केली अशा गोविंदबुवांचं हे पद आहे. महाराज म्हणाले, दे चरणांचा संग, मोरया दे चरणांचा संग, गिळितो काळ भुजंग, मोरया दे चरणांचा संग. गणराया, अरे तुझ्या चरणाचा संग मला प्राप्त होऊ दे. कारण असं आहे, म्हणाले, जप तप साधन काही न घडले, होतो मीही अपंग, मोरया दे चरणांचा संग. ज्या साधनांच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचता येतं, आयुष्याचा बराचसा काळ असा तसा गेला, पण तरी देखील असं वाटलं नाही की कधी तुझ्या चरणाशी यावं आणि तुझी सेवा करावी. म्हणून जप तप साधन काही न घडले आणि मग त्या अवस्थेला कवी म्हणतायत, अशी ही अपंग स्थिती मला प्राप्त झाली. अपंग म्हणजे इंद्रिय असून त्याचा वापर नीट होत नाही. कान आहे पण ऐकायला येत नाही, तोंड आहे पण बोलता येत नाही, डोळे आहेत पण पाहता येत नाही, ही अपंग अवस्था. त्याप्रमाणे भगवंतानं सर्व इंद्रियांचा मेळ आम्हाला दिला, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय दिली आणि त्यामागं मन नावाची गोष्ट दिली. हे सगळं असून सुद्धा जर ते वापरायचं कसं कळलं नाही तर अडचण आहे की नाही. अहो, आईनी मोठ्या प्रेमानं एखाद्या मुलाला पेन दिलं महागातलं आणि मुलानं ते कानात घातलं. आई म्हणते, बाळ्या, अरे तुला यासाठी दिलेलं नाही, ते अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे, लिहिण्यासाठी दिलेला आहे. मुलगा म्हणतो, पण आई, कानात घातल्यावर कान एकदम खाजत होता, तो थांबला. त्या मुलाला ज्याप्रमाणे त्या पेनाचं उद्दिष्ट कळलेलं नाही, गौणत्वानं कदाचित त्याचा कान खाजायचा थांबला असेलही, असं आपण म्हणूया. पण त्याचं मुख्य उद्दिष्ट मात्र ते नाही, हे त्याला जर कळलेलं नसेल तर ते अज्ञान आहे. इतक्या सहजपणे आम्हाला उत्तम नरदेह प्राप्त झाला, पण या नरदेहाचा वापर भगवत भक्ती न करता इतर अन्य गोष्टींसाठी आम्ही करायला लागलो, तर हीच खऱ्या अर्थानं ती अपंग अवस्था आम्हाला प्राप्त झाली आणि ती केवळ अज्ञानामुळे प्राप्त झाली. श्रोते, म्हणून कवी असं म्हणतात, जप तप साधन काही न घडले आणि होतो मीही अपंग. आणि मग याच्यावर शिक्कामोर्तब केला की केवळ तुझी कृपा असेल तर हे अपंगत्व नाहीसं होणार आहे. आणि म्हणून महत्वाचा शब्द शेवटचा, या दिनावरी करीसी दया तरी, होईल सर्व ही भंग. या दिनावर म्हणजे या तुझ्या पायाशी शरण आलेल्या तुझ्या या भक्तावर तुझी जर कृपा झाली, अज्ञानी आहे तो, पण अज्ञानी असूनही सुद्धा तुझ्या पायाशी जर तो येईल तर निश्चितपणाने त्याचा उद्धार होईल, याबद्दल कोणतीही शंका बाळगायचं कारण नाही. म्हणून समर्थांनी सुद्धा या गणेशाच्या वंदनेमध्ये असं लिहिलं, वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्वसिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू शकेना,
ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवादे श्रवण करिता ओळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुळे किती असो प्राणी मंदमती तोही गणेश चिंतावा समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सहजपणे म्हणाले वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी आणि आघात अडथळे उपाधी बाधू शकेना. समर्थ असं म्हणू शकले असते की आघात अडथळे उपाधी येऊ शकेना, म्हणजे शब्दात व्याकरणाच्या दृष्टीनं काही फरक करायची गरज नव्हती. पण समजा ते असं म्हणाले असते की आघात अडथळे उपाधी येऊ शकेना, पण तसं म्हटलेलं नाही. त्यांनी काय म्हटलं, आघात अडथळे उपाधी बाधू शकेना. बाधा येणं म्हणजे एखाद्या कार्यामध्ये अडचणी येणं आणि त्यातून ते कार्य बाधित होणं. पण समर्थ म्हणतात की ते आघात अडथळे उपाधी बाधू शकणार नाहीत, येणार नाहीत असं नाही. म्हणून भक्ताच्याही आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत, प्रसंग आहेत. पण पुढचं वाक्य त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की भक्ताच्या आयुष्यात अडचणी आहेत, संकट आहेत, तुमच्या आमच्या आयुष्यात आहेत तशी आहेत. पण भक्ताच्या आयुष्यातली ती संकट दूर का होतात? कारण तो भगवंता चरणी लीन आहे, त्याच्या चरणी दीन आहे आणि या कारणानं निश्चितपणे त्याची जबाबदारी भगवंत आपल्यावर घेतो आणि त्या अडचणी दूर करतो. भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे 9व्या अध्यायातला, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावानं मला शरण आला त्याचा योग आणि क्षेम दोन्ही बाजू मी सांभाळतो. योग म्हणजे अप्राप्यस्य प्राप्य हा योग आणि क्षेम हा तदरक्षणम. जे आम्हाला मिळवण्याची क्षमता नाही सहजपणे तो देतो. ज्याप्रमाणे त्याचा दास झाल्यावर त्याच्याजवळ जे जे आहे ते सगळं तो देणारच आहे. मी कुठल्या पक्षाचा आहे हे ठरल्यावरती त्या पक्षाची आपोआप भूषणं सगळी पाठी चिकटतात की नाही आमच्या. तशा प्रकारे जर आम्ही देवांचा पक्ष धरून राहिलो, मी देवांच्या पक्षाबद्दल बोलतोय, तर त्यामुळं जी काही भूषणं आम्हाला सहज चिकटणार आहेत, अहो त्याच्याजवळ काय काय आहे, यश श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि औदार्य हे 6 गुण असल्या कारणानं आपल्या भक्ताला यातलं तो काही कमी पडू देत नाही. तो म्हणला याची जबाबदारी माझ्यावर आहे. एकदा काय झालं, शास्त्री बुवांचं प्रवचन चालू होतं राजाच्या दरबारात आणि प्रवचन इतकं रंगायला लागलं आणि शास्त्री बुवांना थोडा अहंकार चढला. आता ते दरबारात कुणालाही न विचारता आतमध्ये यायला लागले. त्या प्रधानजीला राग आला की मला न विचारता येतात, मला न विचारता बसतात आणि सुरू करतात, बरं राजेही कौतुक करतात. आता ह्या प्रधानजीच्या मनात असं आलं की याची प्रवचनं बंद पाडायची आणि त्याप्रमाणे प्रधानजीनं बाहेर द्वारपालाजवळ निरोप ठेवला की शास्त्री बुवा उद्या आले की त्यांना सांगा राजेसाहेब आजारी आहेत आणि आजपासून तुमची प्रवचनं बंद. प्रवचनं बंद झाली. राजेसाहेब विचारतात प्रवचनं का बंद झाली? अहो काय सांगू तुम्हाला, शास्त्री बुवा आजारी पडले. राजाला सांगताना असं सांगावं की शास्त्री बुवा आजारी पडलेत आणि शास्त्री बुवांना सांगावं राजेसाहेबांचा आदेश आहे. असं करून प्रवचन बंद पडले. तरी शास्त्री बुवा पुन्हा पुन्हा यायचे. शेवटी प्रधानजी म्हणाला, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परिउपासते हा श्लोक तुम्ही लोकांना सांगता, जरा त्याचा अर्थ समजून वागा. शास्त्री बुवा परत घरी गेले. अहो म्हणाले, अर्थामध्ये मी काय चूक केली? सगळा अन्वय नीट सांगितला, व्याकरण नीट समजावून सांगितलं, चुकायची काही शक्यता नाही. आणि असं असताना हा प्रधानजी कोण मला सांगणारा? अनन्याश्चिंतयन्तो मांचा अर्थ समजून घ्या आणि मग सांगा. तरी देखील पुन्हा पुन्हा ते मध्ये मध्ये यायचे आणि हा प्रधानजी त्यांना परतवून लावायचा दरवाजातूनच. आणि मग या शास्त्री बुवांच्या मुलीच्या लक्षात आलं, तिनं गीतेचा अभ्यास केलेला होता. नाही, अभ्यास करणं वेगळं आणि गीता अनुसरणं वेगळं. संस्कृतचे श्लोक पाठ करणं वेगळं आणि श्लोकाकडे पाठ असणारे बरेच जण, नाही का? ही जी मुलगी होती ही शिकलेली होती. ही म्हणाली,
ज्या अर्थी तुम्हाला सांगतायत की श्लोकाचा अर्थ नीट समजवून घ्या, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. तुम्ही राजावर अवलंबून राहू नका, प्रवचन घरी सुरू करा. शास्त्री बुवा सदाचारी होते, यात काही शंकाच नाही हो. त्यांनी घरामध्ये प्रवचन सुरू केली. काय झालं, जे राजाच्या दरबारात जायचे प्रवचन ऐकायला, ती सगळी मंडळी इकडे यायला लागली. आणि शास्त्री बुवांच्या घरामध्ये ही तुडुंब गर्दी प्रवचन ऐकायला. एकदा राजेसाहेब रस्त्यानं रथातून चालले होते आणि सहज विचारलं प्रधानजीला, प्रधानजी गर्दी कसली आहे, गर्दी कसली आहे. प्रधानजी म्हणाला, शास्त्री बुवांच्या घरी कोणीतरी प्रवचन करतंय. अहो, शास्त्री बुवांच्या घरी कोणीतरी कशाला प्रवचन करेल, स्वतः शास्त्री बुवा प्रवचन करतायत. राजांना आवाज ओळखला होता. राजानं आपला रथ त्या दिशेनं वळवला होता. शास्त्री बुवांचं प्रवचन संपलं आणि नमस्कार केला. शास्त्री बुवा, उद्यापासून राज दरबारात तुमची प्रवचनं झाली पाहिजेत. आतापर्यंत शास्त्री बुवांना भगवद्गीतेच्या त्या श्लोकाचा अर्थ कळलेला होता. काय कळला होता, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो त्याचा झाला, सर्वथा जो त्याच्यावर अवलंबून राहिला, त्याचा उद्धार निश्चितपणानं भगवंत करतो आणि त्याचा योगक्षेमही तो पाहतो. शास्त्री बुवांनी राजाला विनयपूर्वक नमस्कार केला. शास्त्री बुवांनी सांगितलं, महाराज, मी आलो असतो, पण तुमच्या महाराजापेक्षाही हे जे समोर बसलेले महाराज आहेत, मंगलमूर्ती जे आहेत ना, हे किती श्रेष्ठ आहेत. अहो, ते देताना द्यायला लागले तर घेणारा जागा राहणार नाही, इतके ते देणारे आहेत. आणि त्या कारणानं मंगलमूर्ती यांची सेवा करीन. अनन्य भावानं मी त्याला शरण गेलो आहे. आता कुणाला मला शरण जायची गरज नाही आणि त्यामुळं माझ्या योगक्षेमाची चिंता आपण करण्याचं कारण नाही. माझा योगक्षेम भगवंत पाहिल. श्रोते हो, इतका जर विश्वास भगवंतावर असेल, दीनदास कवी नेमकं हेच शेवटच्या कडव्यात म्हणाले की जर मी तुझ्या पायाशी आलो आहे तर ही माझी अपंग अवस्था आपोआपच गळून जाईल. त्या मोरयाचं म्हणजे गणेशाचं चिंतन यातून उभं केलेलं आहे. वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्व सिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू शकेना. आघात अडथळे उपाधी येतील पण निघून जातील. अर्जुनाच्या आयुष्यात काही प्रसंग कमी आले का? एकापेक्षा एक वाईट प्रसंग यावेत. भगवान गोपालकृष्णांचे लाडके भक्त सगळे पांडव. असं असताना सुद्धा राजे असून वनवासाला जावं लागलं. बरं, वनवासात तरी ठीकठाक राहिले का हो? दुर्योधनानं तिथे देखील त्यांना छळण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न केला आणि इतकं करून सगळा वनवास सहन करून परत आले. तेव्हा दुर्योधनाचं वाक्य असं आहे की सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, अर्ध राज्य सोडाच. भावानं भावाशी कसं वागू नये याचं आदर्श उदाहरण हे आहे. कसं वागू नये याचं सांगितलं, कसं वागायचं नाही याचं आदर्श उदाहरण हे आहे. सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देत नाही म्हणाले. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. भगवंतानी आधीच अट घातली होती. म्हणले 2 वाटे केलेले आहेत. एका बाजूला माझं सैन्य आणि एका बाजूला मी एकटा. पण मी एकटा जरी आलो तरी माझी अट आहे, न धरी शस्त्र करीवी, न धरी शस्त्र करीवी, गोष्टी सांगेन युक्तीचाचार. सुयोधना खचित हे नाही घडणार यात अविचार. पांडवांच्या बाजूनं भगवंत. अर्जुन म्हणाला, देवा मला हेच हवं होतं, मला तुझं सैन्य घेऊन काय करायचं? पण दुर्योधनाला ही बुद्धी नव्हती. दुर्योधन म्हणाला, मला तुझं सगळं सैन्य दे. सर्व सैन्य विरुद्ध बाजूनं, पण त्याचा स्वामी मात्र पांडवांच्या बाजूनं. काय युद्ध करतील हे? नाही का? शस्त्र टाकली तरी नेम चुकेल अशा पद्धतीनेच केला असेल. अहो, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत? जरी लढताना आम्ही इकडून लढलो तरी आमचा पक्ष भगवंताचा आहे आणि त्यामुळं युद्ध करायची वेळ आली तर आम्ही आमच्या स्वामीवर शस्त्र कसं चालवू? पांडवाच्या बाजूनं भगवंत आहेत आणि त्यामुळं सैन्य जरी विरोधी पक्षात असलं तरी ते ह्यांनाच मिळालेलं आहे. रथाच्या वरती प्रत्यक्ष मारुतीराय बसलेले आहेत. ज्याचं उत्तर अर्जुनाकडे नाही, मारुतीराय वरच्यावर ते शस्त्र धरून ठेवतायत. अशी अवस्था असताना अर्जुन होणार नाही तर काय? आता पहिल्या अध्यायापासून जर भगवद्गीता आपण पाहिलीत तर एकेका गोष्टीनं अर्जुनाला ज्ञान पूर्ण करण्याची स्थिती
भगवंतानी दिलेली आहे. तो पहिल्या अध्यायात रडायला लागला, म्हणाला की यांच्याशी लढायचं, हे लढण्यापेक्षा वैराग्य पत्करतो, यांच्या रक्तानं लांछित असा विजय मला नको, मला लढायचंच नाही. आणि मग भगवंतानी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा पहिला शब्द ठेवला क्लैब्य. क्लैब्य म्हणजे दुर्बल. दुसऱ्या अध्यायातला 10वा श्लोक आहे, तिथून भगवंतानी बोलायला सुरुवात केली. हुशार मुलाला आपण म्हणतो नाही का, कार्ट्या अभ्यास केला नाहीस तर नापास होशील. आता तो नापास होणाऱ्यातला आहे का, ती कॅटेगरी आहे का? अर्जुनासारखा शूरवीर नाही हे भगवंताला माहिती आहे, पण त्याला दुर्बल म्हणून हिणवलंय, टोचलंय जरासं आणि जाग केलंय की तुला काय करायचंय, तुला युद्ध करावंच लागणार आहे. भगवंत जिथे पाठीराखा आहे, जो धर्माची बाजू घेऊन आहे, त्यामुळं युद्धामध्ये विजय निश्चितपणे तुझा होणार आहे आणि हरलास तरी चालेल. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. भगवंतानी उपदेश करताना सांगितलं, रे हरलास तरी चालेल, हरलास तरी स्वर्गाची प्राप्ती आहे आणि जिंकलास तर राज्य भोगशील. मग हे असं असताना हे नको तो दुर्बलपणा कशाला मध्ये आला, यालाच मोह माया वगैरे वगैरे म्हणतात. ती मोहग्रस्त स्थिती काढून त्याला युद्धाला पुन्हा उभं करणं हे फक्त अर्जुनापुरतं नाही, तर ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे. जो भगवंताचा अशा प्रकारे दास होतो, काया वाचा मनानी जे जे कर्म करावं ते तुला अर्पण भावनेनं करतो, ही ज्याच्या मनाची भावना आहे, लक्षात घ्या, ही मनाची भावना आहे. अर्जुनाने विचारलं, मग कर्म करावं की न करावं? भगवंत म्हणाले, कर्म करायचं, पण कर्माच्या फळाचा तसा अपेक्षा धरायची नाही. जे जे कर्म करशील, यत करोषि यदस्नासि यज्जोहोसि ददासि यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे कर्म करशील ते सर्व मला अर्पण कर. आणि अशी भावना जेव्हा प्राप्त होईल, या दीनावरी करीसी दया तरी होईल सर्वही भंग. अशी दीन अवस्था, जे कर्म करशील ते पायाशी अर्पण आहे भगवंता तुझ्या. याचा चांगला किंवा वाईट परिणाम म्हणजे फलरूपानं मला अपेक्षित नाही, ते तुला अर्पण आहे, समर्पण आहे. म्हणून योग्यानं केलेलं कर्म त्याला लिप्त होत नाही, त्याचे दोषही त्याला लिप्त होत नाहीत, कारण ती कर्म भगवंताला समर्पित भावनेनं असतात. दीनदास कवी नेमकं हेच म्हणाले, या दीनावर करीसी दया तरी होईल सर्वही भंग. तुझी जर दया झाली, तुझी जर कृपा प्राप्त झाली, तर माझ्यातलं ते मी पणही नाहीसं होईल. आणि मग मी आणि तू हा द्वैत भाव देखील सारा नाहीसा होईल. जे जे कर्म करीन ते तुझ्यासाठी करीन आणि तुला समर्पण भावनेनं करीन. श्रोते हो, या गणेशाच्या चरणी जे कर्म करावं ते कर्म अर्पण करावं. अर्पण करण्यामध्ये आनंद आहे. मी वेगळा आणि तो वेगळा हे द्वैत आहे, या द्वैतामध्ये दुःख आहे आणि त्या अद्वैतामध्ये सुख आहे. म्हणून गणराया, तू आणि मी वेगळा नाही. आता मी तूपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्री दत्त जाणं. मी आणि तू वेगळा नसून आता आपण एकच आहोत, अशी स्थिती प्राप्त कर. तो आणि मी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे सगळं समजावून घेतलं पाहिजे की ते द्वैत जेव्हा तुटेल तेव्हा मी भगवंताचा आहे, किंबहुना मीच भगवंत आहे, अशी स्थिती पुढची प्राप्त होईल. आणि भगवत भक्ती शास्त्रामध्ये हे अंतिम स्थिती आहे की आता माझ्यातलं मी पण हरलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर, आमुचे मरण पाहिले म्या डोळा आणि तो एक सोहळा अनुपम्य. महाराजांनी वर्णन केलं स्वतःच्या मरणाबद्दल. का हो, कुणाला मरण सुखकर वाटतं स्वतःचं? पण संत मात्र आपल्या मरणाची तारीख म्हणजे देह सोडण्याची तारीख आधीच जाहीर करतात, कारण त्यांना मरण हे काय आहे हे माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणाले, आमुचे मरण पाहिले म्या डोळा आणि तो एक सोहळा अनुपम्य. ती अनुपम्य सोहळ्याची स्थिती काय असावी, तर माझ्या देहामध्ये मी देहाला मी समजतो आहे, हा जो अहंकार आहे स्वस्वरूपाते विसरून दृढजे स्फुरे मी पण तोची अहंकार जाण विकारे त्रिगुण शोभक. अशी जी अवस्था आहे अहंकाराची, ती अहंकाराची अवस्था छेदन झाली आणि आता तो मी उरलेला नाही. मी तो किंवा तो मी नव्हेच, किंबहुना मी भगवंत आहे.
ज्याला मी आत्तापर्यंत मी समजत होतो ती अवस्था दासाची नाहीशी होते आणि मीच प्रत्यक्ष भगवंत आहे, मीच प्रत्यक्ष ईश्वर आहे. आणि ही जेव्हा स्थिती येते ही अद्वैताची अंतिम स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर असं म्हणताना ते सर्व सुखाचे आगर कुठे आहे तर हृदयस्थ आहे. गुरुजी आपल्याकडे पूजा सांगायला येतात ना तेव्हा म्हणतात लाभस्तेषाम कुतस्तेषाम, लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजया येषाम इंदिवरश्यामो हृदयस्थ जनार्दनः. जो भगवंत माझ्या हृदय आहे तो जर हृदय असलेला भगवंत त्याची ओळख पटली, मी ज्याला आत्तापर्यंत मी माझं समजत होतो ते संपलं आणि मी आणि तो एक झालो अशी स्थिती जेव्हा प्राप्त झाली, आता भगवंत वेगळा उरला नाही. अणुरणीया तोकडा तुका आकाशा एवढा, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, ती त्रिपुटी नाहीशी झाली, ध्याता ध्येय ध्यान नाहीसं झालं आणि मीच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. आणि अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते तीच तत्वचिंतनामधली किंबहुना जीवाला उन्नत स्थिती प्राप्त करून देणारी स्थिती केवळ भगवत भक्तीनं प्राप्त होते. आणि अशी जी स्थिती दीनदास कवी वर्णन करतात, या दीनावरी करीसी दया तरी होईल सर्व ही भंग. आयुष्यभर जप तप साधन काही न घडले, अपंग अवस्था आली होती, पण जेव्हा तुझी भक्ती करायला घेतली त्या भक्तीनं माझ्या जीवाचा उद्धार झाला. आचार्य म्हणाले भक्ती भक्ती म्हणजे तरी आहे काय, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी आणि स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरीत्यभिधीयते. आचार्य म्हणतात मोक्ष मिळवायचा असेल तर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि भक्ती भक्ती म्हणजे काय तर स्वच्या स्वरूपाशी अनुसंधान साधणं. मी कोण आहे, मी तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आचार्य म्हणतात याविषयी, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्स्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मीच तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे, मीच तर प्रत्यक्ष ईश्वर आहे. आणि म्हणून ही स्थिती प्राप्त होण्यासाठी भगवंताच्या चरणी लीन स्थिती प्राप्त व्हायला लागेल. माझा देह म्हणजे मी नसून मीच प्रत्यक्ष ईश्वर आहे. अनेक दोषांच्यामुळं हे मी पण चिकटलं, पण ते सगळं नामसंकीर्तनानंच केवळ नाहीसं होईल, अन्य कुठलाही मार्ग त्याला बाकी नाही. आणि म्हणून अखंडित गणेशाचं चिंतन करावं, गणेशाच्या चिंतनानंच गणेश रूप व्हावं, अद्वैत स्थिती प्राप्त करावी आणि त्या द्वैताचा भंग करावा. अशी ती स्थिती प्राप्त केल्यानंच केवळ सौख्य प्राप्त होईल आणि अपंग अवस्था नाहीशी होईल. म्हणून मूळ पद्यामध्ये दीनदास कवी म्हणाले, दे चरणाचा संग, दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा संग मोरया, गिळितो काळ भुजंग मोरया, गिळितो काळ भुजंग मोरया, दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा. या दीनावरी करिसी दया तरी, या दीनावरी करिसी दया तरी, या दीनावरी करिसी दया तरी होईल सर्व हि भंग मोरया, होईल सर्व हि भंग मोरया, दे चरणाचा संग मोरया, दे चरणाचा, दे चरणाचा, दे चरणाचा संग. श्रोते हो नमस्कार. दमदार गाणं आणि व्यासंगी
सुरंगाचा आनंद आत्ता आपण घेतला. महेश बुवा काणे हे असं व्यक्तिमत्व आहे. मगाशी आरंभाला त्याचा परिचय करून देताना एक गुण त्यांचा माझ्याकडनं सांगायचा राहून गेला की त्यांचं अभ्यासपूर्ण असं कीर्तनाविषयीचं लेखन. आत्तापर्यंत त्यांनी नारदीय कीर्तन मालेत वंदू गणेशू भाग 1 व 2, शेगावीचा राणा, नमो देवे महादेवे, सुपुत्र संसारी, वंदू गणेशू भाग 3 अशी विविध कीर्तनाच्या अभ्यासकांसाठी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. जे की उद्या जर कीर्तनाचा इतिहास जर यायचा झाला तर महेश बुवांच्या या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. आता जो भाग आहे तो श्रद्धांजलीचा. पहिली जी श्रद्धांजली आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार रामकृष्ण गणेश तथा दादासाहेब दाभोलकर. दिनांक 3 ऑगस्ट 2025ला 3 वाजता वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं. उत्कृष्ट शिक्षक, कीर्तनकार, गायक आणि तंतुवाद्यातला अत्यंत अवघड असलेलं वाद्य जे दिलरुबा ते सहजी वाजवायचे. कीर्तनामध्ये ते करताल म्हणजे लाकडी पट्ट्या तेही वादन अतिशय सुंदर करायचे. अत्यंत प्रसिद्धी परांगमुख असलेलं असं हे व्यक्तिमत्व, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंदनीय पूजनीय असे आहेत. त्यांचे अनेक कीर्तनाचे गायनाचे कार्यक्रम झाले, आकाशवाणीवरून सुद्धा झाले, प्रसारित झाले. सुप्रसिद्ध कीर्तनकार भाऊ नाईक वेतोरे यांना त्यांच्याकडून कीर्तनाचे मार्गदर्शन लाभले. भगवत भक्ती आणि प्रबोधिनी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नामांकित संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी, कारण कीर्तनकाराचं कीर्तनकार हे एक असं कुटुंब असतं, तसं श्रद्धांजली कीर्तन समिती या दाभोळकर बुवांना श्रद्धांजली अर्पण करते आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमच्याच समितीचे एक सदस्य रामनाथजी अय्यर ते या ठिकाणी येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. दुसरी श्रद्धांजली जी आहे ते पती पत्नी आहेत. त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लेख लिहिलेला आहे, तो मी आपल्याला वाचून दाखवतो. श्री कैलासवासी बाळकृष्ण विठ्ठल दाभाडे अत्यंत कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व. खादी कमिशनमध्ये त्यावेळेला 190 रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली. ते करत असताना प्लंबिंगचाही त्यांनी अभ्यास करून डिप्लोमा मिळवला. प्लंबिंगची कामे करता 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 इमारत कशी बांधायची याचा अभ्यास केला. त्याचा प्लॅनही कसा करायचा याचंही ज्ञान मिळवलं. कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली. अनेक जणांशी उत्तम मैत्री केली, विश्वास संपादन केला आणि 30 जणांचा मिळून एक ग्रुप तयार करून प्लॉट खरेदी केला. सहकारी तत्वावरती पहिली इमारत बांधली. उत्कृष्ट बांधकाम आणि दिलेला शब्द पाळणे यामुळे लोकांकडून त्यांना इमारत बांधायला बोलावणी यायला लागली. नोकरी करून व्यवसाय करत त्यामुळे अनेक होतकरू मुलांना त्यांनी ड्राफ्ट्समनचे ट्रेनिंग देऊन आर्किटेक्ट बनवले. त्यांची राहण्याची जेवणाची सोय त्यांनी स्वतःच्या घरी केली. कित्येक उनाड मुलांना त्यांनी प्लंबिंगचे शिक्षण देऊन रोजगार दिला. काही जणांना वॉचमनची नोकरी दिली. असं हे सर्व करत असताना दाभाडे साहेबांनी वकिलीचाही अभ्यास केला. नवीन फ्लॅट धारकांची ॲग्रीमेंट ते स्वतः बनवत वकिलांकडे तपासणीसाठी देत असत. पुढे कोर्ट खटले सुरू असताना देखील ते रात्र बसून नोट्स काढत आणि दुसऱ्या दिवशी केस लढवणाऱ्या वकिलांना ते मुद्दे देऊन देत असत. अत्यंत प्रतिभावान आणि हरहुन्नारी अजातशत्रू असे दाभाडे साहेब. त्यांच्या पत्नी म्हणजे आशिष दाभाडे यांच्या मातोश्री. आईने वाढवलं. तिनं
आईचे प्रेम, वडिलांची शिस्त आणि उत्तम संस्कार या माऊलींनी आपल्या मुलांना दिलेले आहेत. स्वतः नॉन मॅट्रिक असून देखील सुद्धा मुलांना शिक्षण दिलं. स्वतः मॉन्टेसरीचा कोर्स करून बालसंगोपन घरीच सुरू केलं. 3 महिन्याच्या बाळापासून 7वीत जाणाऱ्या मुलापर्यंतची वेगवेगळ्या वयोगटातली मुलं त्यांनी सांभाळली. त्यांना जेवण, खाण, आजारपण त्यांचं काढलं. त्यांच्यावरही उत्तम संस्कार केले. त्यातली बरीचशी मुले आत्ता सध्या परदेशात आहेत. त्या उत्तम अन्नपूर्णा होत्या. अत्यंत चविष्ट पदार्थ करून त्या मुलांना खाऊ घालत असत. तशा त्या कलाकारही होत्या. प्लॅस्टिक मण्यांच्या वस्तू, सोफा सेट वगैरे वगैरे त्या करत असत. अशी ही माऊली नात्यातल्या अनेक मुलींना एकत्र कुटुंबात राहा म्हणून समजावून त्यांना शिक्षण देणारी, संस्कार करणारी, अनेक घरं तुटण्यापासून या माऊलींनी वाचवली. अशी समाजोपयोगी कार्य या दाभाडे पती पत्नींनी केली. त्यांनाही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. दाभाडे पती पत्नींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सौभाग्यवती विद्याताई भाताडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या श्रद्धांजली अर्पण करतील. तिसरी श्रद्धांजली आहे कैलासवासी प्रसाद माधव गोखले. हे मुंबईचे आहेत, विलेपार्ले. 25 वर्ष स्टॅम्प ड्युटी आणि फ्लॅट खरेदी विक्रीचा व्यवसाय सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. हृदयविकाराने त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आता त्यांचा व्यवसाय त्यांचे चिरंजीव चालवतात. असे श्री प्रसाद माधव गोखले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोखले यांचे श्वशुर श्रीयुत नवाथे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नवाथे काका हे आमच्या श्रद्धांजली कीर्तन समितीचे एक आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आमच्या सगळ्या कीर्तनकारांवरती पुत्रवत प्रेम करणारे असे आमचे श्रीयुत नवाथे काका आपल्या दिवंगत जावईबांना ते श्रद्धांजली अर्पण करतील. जे जे श्रद्धांजली अर्पण करणारे आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रोते हो, नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीच्या विद्यमाने आणि
वेदाचार्य परमपूज्य घैसास गुरुजी वेदपाठ शाळा वेदभवन कोथरूड यांच्या अमूल्य सहकार्याने चाललेला हा कीर्तन श्रद्धांजली कीर्तन सप्ताह आता या वर्षीचं 8वं वर्ष आपल्यासमोर घेऊन येतो. या 8 वर्षामध्ये पहिल्या वर्षीपासून जे जे कोणी आपले आप्त स्वकीय दिवंगत झाले असतील त्यांना ज्या वेळेला हा कीर्तन सप्ताह सुरू झाला त्यानंतर कोरोनाचा महाभयंकर संकटकाळ आपण सर्वांनी अनुभवला. त्या कोरोना काळामध्ये जे कोरोना योद्धे होते त्या कोरोनाच्या प्रभावाने जे आपल्याला सोडून गेले असे काही जे आपले आप्तस्वकीय होते त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. या ठिकाणी जी श्रद्धांजली अर्पण केली जाते कर्पूर होम केला जातो आणि या कर्पूर होमामध्ये कापराचं आहुती देऊन 13 वेळा रामनाम घेऊन ही श्रद्धांजली अर्पण केली जाते. या 8 वर्षामध्ये महाराष्ट्रातले विविध प्रांतातले ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपली कीर्तन सेवा समर्पित करून गेलेले आहेत. श्रोते हो, आपण या सत्कार्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, देत आहात आणि याही पुढे देणार आहात. हा एवढा मोठा कार्यभाग अर्थसहाय्याशिवाय परिपूर्ण होत नाही, आपण सर्वजण जाणता. आपल्याला कळकळीने आवाहन करतो की या ठिकाणी कीर्तन चालू असताना खाली आपल्याला भ्रमणध्वनीचे नंबर येतील, त्याच्यावरती आपण गुगल पेच्या सहाय्याने या सत्कार्यासाठी जास्तीत जास्त धनराशी समर्पित करावी की जेणेकरून या आपल्या दिवंगत आप्तस्वकीयांना जी श्रद्धांजली अर्पण केली जाते त्याच्यामध्ये हा कार्यभाग घडू शकेल आणि त्यांना ते समर्पण पोहोचू शकेल त्यांच्या पुढील प्रवासासाठी. वेळोवेळी मी आपल्याला यासाठी सूचित करतच जाईन. आता हरिभक्तपरायण महेश बुवा काणे यांना मी विनंती करतो की बुवांनी आपला उत्तरंग साजरा करावा. उद्याचं कीर्तनकार हरिभक्तपरायण श्रीपाद बुवा अभ्यंकर. धन्यवाद. नारदीय कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिटं गजर करूया. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना वा गजवदना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना वा गजवदना, गजानना वा गजवदना, गजानना वा गजवदना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना वा गजवदना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना वा गजवदना. नमः पार्वती पते हर 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 महादेव. जगदम्बा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळी काय करावं जे आम्ही करत नाही ते करावं. समर्थांनी सांगितली त्रिसूत्री. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. आणि महत्वाचं सांगितलं सदाचार हा थोर सांडून येतो. या 3 गोष्टी केल्या तर जीवाला धन्यता प्राप्त होते. एक स्त्री सकाळी उठावं आणि भगवंताचं चिंतन करण्यासाठी समुद्रकिनारी जावं, शिवलिंग तयार करावं वाळूचं आणि त्याचं मनोभावे पूजन करावं. आता पूजन करणारा भक्त असोच तो असं समजायचं काही कारण नाही. कारण भक्तीचे सुद्धा शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती. काहीतरी कामना ठेवून केलेलं पूजन हा काही भक्तच असतो अशातला नाही, पण माझं काम नीट होऊ दे एवढ्यासाठी असतं. अशा प्रकारे
एक स्त्री सकाळी उठून त्या भगवान शंकर भोलानाथांची शिवलिंग स्थापन करावं आणि भगवान शंकराची उपासना करावी, नामस्मरण घ्यावं असं मनात योजते आहे. रोज सकाळी जावं हा क्रम आहे तिचा. सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, उसके सुरतालों में, उसके सुरतालों में सुख कारक झूले पर, सुख कारक झूले पर झूमर हे सरिता सुर, झूमर हे सरिता सुर, गिरि कंदर गाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद, ओंकार भगवान शंकरांची उपासना करावी, नामस्मरण घ्यावं, पण काहीतरी अपेक्षा आहे. कुणाचं तरी पद जावं आणि माझ्या मुलाला मिळावं ही अपेक्षा आहे. कोण होता तो? अहो, देवांचा देव, देवांचा राजा इंद्र याचं पद जावं आणि माझ्या मुलाला मिळावं. साधारण राजकारणामध्ये अशी अपेक्षा असतेच की दुसऱ्याचं जावं आणि मला मिळावं. आता ही जी स्त्री होती, इच्छा ती असली तरी इंद्रदेवाला माहीत पडलं की जर हिची इच्छा पूर्ण व्हायची असेल तर आपल्याला खाली उतरावं लागेल आणि कुणालाही तसं पाय उतार व्हायला आवडत नाही. यानं असा विचार केला की हिची पूजा पूर्ण होऊ दिलीच नाही तर, कारण देवादिदेव महादेव सर्वांना सहज प्राप्त होणारे आणि सतत जगाच्या कल्याणासाठी झटणारे, पण भक्तासाठी मात्र भोळा असलेला आणि या कारणानं सहजपणानं काही देऊन टाकील त्यापेक्षा ती पूजाच मोडावी असा मनामध्ये विचार केला. आणि पूजा मोडुनी या इंद्र पार्थिवाची, पूजा मोडुनी या इंद्र पार्थिवाची, टाकी सागरासी नेबोनी या, टाकी सागरासी नेबोनी या, पाहुनी कैकसी दुःख करी फार, पाहुनी कैकासी दुःख करी फार, रडे अनावर, रडे अनावर होवोनी या,
इंद्रानं यावं आणि पूजा मोडावी असं घडायला लागलं. मनामध्ये अत्यंत दुःखी झाली आणि क्रोधागारामध्ये जाऊन बसली. राग आल्यानंतर बसण्याची जागा, सध्याच्या काळात अशी जागा काही घरात उपलब्ध नाही. मग काही जण बस स्टँडवर जातात, रेल्वे स्टेशनवर जातात, एखाद्या गार्डनमध्ये जातात. जावं जरूर, पण राग पोचवून परत घरी यावं सुखरूप. उगाच आपलं डोकं आपटून घेण्यात काही अर्थ नाही. पण कैकसी कोण होती? लंकापती तनयजीचा, लंकापती तनयजीचा नामे शिवभक्त कैकसी होती. पार्थिव नित्य करोनी शिवपूजेत सर्वथाची रत होती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम. और राजाची आई होती, रावणाची आई होती. त्यात विशेष म्हणजे लंकेचा राजा रावण त्याची माता होती. क्रोधागारात जाऊन बसली. दासीना सांगितलं कुणालाही इकडे पाठवायचं नाही. आता रावणाचा एक नेम चांगला होता, माणसानं नेमानी असावं आणि प्रेमानेही असावं. नाही, काही माणसं नेमानं करतात पण ती प्रेमानंच करतील असं नाही. आईला भेटायला रोज यायचा, दर्शनाला रोज यायचा, नेमानं आणि प्रेमानं, म्हणजे तो मातृभक्त होता. आईला दर्शनासाठी आला नेमाप्रमाणे. दासीनं सांगितलं आज काही खरं नाही, आईसाहेब भयंकर चिडलेले आहेत कुणावर तरी, काय ते कळत नाही. दरवाजा उघडलाय. म्हणाला माझ्या आईला दुःख देणारा आहे तरी कोण? आणि थेट आईच्या समोर येऊन उभा राहिला. माते तुझं दुःख तेवढं मला सांग. माते काय रडसी, दुःखची कागे, दुःखची कागे, दुःखची कागे, तुझसी तुझसी हो दुःखची कागे, तुझसी तुझसी दुःखी कष्टी दिससी. माते कायसी रडसी, माते कायसी रडसी. माते माते तुझ्या दुःखाचं कारण फक्त मला सांग. जो कोणी दुःख देणार आहे त्याला शासन करीन, नाहीतर तुला जे हवं ते आणून देईन. शिवलीलामृत अध्याय क्रमांक 3. मातेला एवढं सांगितलं, मात्र माता म्हणाली हे बघ, आईचा उद्देश काय असतो तर मुलाला सगळं काही मिळावं, मला नाही मिळालं तरी चालेल. माझ्या मुलाला इंद्रपद प्राप्त व्हावं यासाठी मी भगवान शिवांची तपश्चर्या करत होते, पण तो इंद्रमध्ये अडथळा बनून येतोय आणि माझी पूजा काही फलद्रूप होत नाही. आणि मग करावं काय हा प्रश्न मनात आला. रडले, पण रडून काही सोल्युशन निघत नाही ना. काय करावं याचा विचार केला. रावणा आता हा विषय तुझ्यावर सोडला मी. रावण म्हणला माते काही चिंता करू नको, माझ्यासारखा पुत्र असताना तुला चिंतेचं काही कारण नाही. ज्या भगवान शंकरांची तू उपासना करत होतीस त्या भगवान शंकरांना मी घेऊन येतो असं वचन दिलं आणि थेट कैलास पर्वताच्या जवळ जाऊन पोहोचलाय. दर्भासन घातलं. रावणाकडे अनेक कला होत्या. तो त्रिकाल ज्ञानी होता, तो संस्कृतचा उत्तम जाणता होता, तो विद्वान होता, तो शस्त्र अस्त्र विद्या उत्तम जाणणारा होता आणि त्याचबरोबर तो उत्तम गायक होता. गुरुचरित्रातल्या 6व्या अध्यायामध्ये त्यांनी अनेक राग गायले. यावेळेला त्या 6व्या अध्यायामध्ये गोकर्ण महाबळेश्वर कथा आहे. अनेक राग गायले त्याने. मालकंस गायला, पुरिया गायला, हिंडोल गायला, श्री गायला, असे अनेक उल्लेख सापडतात. 47 राग गायले असा उल्लेख सापडतो.
रावणानं गानसेवा सुरू केली. वेळ सकाळची, राग अहिर भैरवची. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदाहरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. शंकरा विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगता सया. विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, निधली सुधा करुणा करा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा. वंदे देव मुमापतिं सुरगुरु, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं, वंदे मुकुन्दप्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शंकरं, वंदे शिवं शंकरं. नमः पार्वतीपते, जगदंबा माता की. अखंड नामस्मरण केलं तरी देखील भगवान शिव काही प्रसन्न होत ना. मग वासुकी सर्पाला हाताशी धरला आणि गदा गदा हलवायला सुरुवात केली. जगदंबा विचारते, का हो कोण आहे हा? नाही म्हणाले, आपल्याच पार्टीचा आहे. म्हणजे माझाच भक्त आहे. अहो पण मसा हादरे का देतोय कैलास पर्वताला? नाही म्हणे, त्याला माझ्या भेटीची ओढ आहे आणि लवकरात लवकर कशी भेट होईल याचा तो विचार करतो आहे. आणि मला एक प्रकारे तो पाळण्यामध्ये जसं लहान मूल घालतात ते हलवतात ना, तसं मला तो झोपवायचा किंवा जागवायचा प्रयत्न करतो आहे. तो मला ताबडतोब भेटावा म्हणून त्याची इच्छा आहे. बरं, कोण असेल हा भक्त? लांबून आलाय म्हणाला. जगदंबेचाही उत्साह वाढला आणि मनातली इच्छा वाढली की या भक्तालाही भेटावं. भगवंता, या भक्ताला मलाही भेटायची इच्छा आहे. अहो, दोघं जण थेट येऊन समोर उभे राहिले. वत्सा, काय इच्छा आहे? काय देऊ ते सांग. या वेळेला पहिलं मागणं केलं की भगवान शंकरा, मी तुम्हाला न्यायला आलोय. भगवंत म्हणाले, पण मी जाऊ शकत नाही, कारण हेडक्वार्टर्स सोडता येत नाही. कैलास पर्वत सोडता येत नाही, कारण कैलासाचा नाथ मी आहे. मी जर जाईल तर अनाथ होईल, आणि म्हणून मी तुला आत्मलिंग देतो. आणि मग पुन्हा विचारलं, अजून काय देऊ? काय हवं असेल ते सांग. रावण म्हणाला की भगवंता, मागणं एकच आहे. आता सगळं विसरलं बरं का. कारण समोर जी त्रिभुवन सुंदरी उभी होती, जगन्माता, त्या जगन्मातेकडे पाहिलं आणि मनात इच्छा झाली की आपलाही विवाह झाला तर
आपल्यालाच भगवान शंकरांसारखी म्हणजे त्यांची जशी पार्वती आहे तशी स्त्री मिळाली तर मनात शंका निर्माण झाल्या आणि हळूच विचारलं, देवा संसार चांगला की वाईट? ते म्हणाले, पाहावं तसं आहे. संसारात सुख आहे का दुःख? तो म्हणाले, पाहावं तसं आहे. म्हटलं तर सुख, म्हटलं तर दुःख. भगवंता, मनात असा विचार येतो लग्न करावं. म्हणले, मग काय अडचण आहे? लंकेमध्ये काही ब्राह्मण नाहीत का? तर म्हणे, नाही, भरपूर आहेत. हॉल नाहीत का? तर म्हणे, प्रचंड हॉल होतील एवढे हॉल आहेत. प्रचंड हॉल होतील एवढे हॉल आहेत. काही चिंता करण्याचं कारण नाही. म्हणले, मग काय देऊ? म्हणाला, अडचण अशी आहे की मला ललना सुंदरशी देई मला देवा हो. ललना सुंदरशी देई मला देवा हो. ललना सुंदरशी देई मला देवा. जिच्या वास्तव्ये करील विश्व हे वा. जिच्या वास्तव्ये करील विश्व हे वा. जिच्या सन्निधी आनंद प्राप्त होई हो. जिच्या सन्निधी आनंद प्राप्त होई हो. जिच्या सन्निधी आनंद प्राप्त होई. जिच्या सन्निधी आनंद प्राप्त होई. अशी दिव्य स्त्री आज मला देई. अशी दिव्य स्त्री आज मला दे. ललना सुंदरशी देई मला देवा. जिच्या वास्तव्ये करील विश्व हे वा. जिच्या सन्निधी आनंद प्राप्त होई. अशी दिव्य स्त्री आज मला दे. मागणं समजलं. भगवान शंकर म्हणाले की माझ्या भक्ताला जे अपेक्षित आहे ते दिलंच पाहिजे. आणि याप्रमाणे भगवान शंकरांनी या रावणासाठी अनेक ब्राह्मण स्त्रियांचा, मुलींचा विचार करायला सुरुवात केली. पण आता तुलना करावी तर ती कुणाशी करावी? आपण बाहेर कुठे गेलो की नाही, काहीतरी खातो आणि लगेच म्हणतो की घरच्यासारखं नाही. तुलना कुठे होते? घरच्यासारख्याशी. या जगामध्ये त्रैलोक्य सुंदरी असलेली पार्वती माता, तिच्या तुलनेला जगातली कुठलीच स्त्री आसपास सुद्धा येईल. भगवान शंकर म्हणत की तुलनेला घ्यावी तर पार्वती बरोबर, पण एकही माझ्या नजरेनं काही योग्य वाटत नाही. इकडे भगवान शिवांपुढे हात जोडून हा उभा आहे. शिवा पुढे दशानन राही हात जोडून. शिवा पुढे दशानन राही हात जोडून. देई तू आता मला सुंदराती आणून. देई तू आता मला सुंदराती आणून. भवानी माय अर्पिली भक्ती मोहेती भवे. सौख्य रूप सुस्वरूप अर्पिले तदा शिवे. अर्पिले तदा शिवे. अर्पिले तदा शिवे. रावण हात जोडून उभा आहे. भगवंता, अहो काही जमतंय की नाही? वेळ संपत आला, लवकरात लवकर सांगा. भगवान शंकरांनीही एकापेक्षा एक सरस अशा कन्यांचा विचार रावण्यासाठी केला, पण अनुरूप असं काही स्थळ जमेना. अहो दिसायला जोडा तरी चांगला दिसायला पाहिजे, तो गुणानंही योग्य असायला पाहिजे. रूप गुण सगळं जमलं तर बरं, नाहीतर दिसायला गोरा पान. आणि लग्न झाल्यावर वर्षभराने कळतं बाहेरचं रूप बरं आहे हो, पण अंतरी काही बरं नाही. मग मनात असा विचार केला की प्रत्यक्ष पार्वतीलाच दान करूया.
आणि क्षणाचाही विलंब न लावता प्रत्यक्ष पार्वती माता संकल्पपूर्वक रावणाला दान केली. ती म्हणाल, बुवा हे कसं काय असं शक्य आहे? आता त्याचं उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. काय दिलं हे कळवून घेऊया. सप्तशतीमध्ये या देवीची जी कल्पना मांडलेली आहे ती कशी आहे, तर ती शक्तिरूपेण संस्थिता, ती बुद्धिरूपेण संस्थिता आणि ती ज्ञानरूपेण संस्थिता. रावणाला काय दिलं? मुळामध्ये शिव आणि शक्ती हे एकच आहेत, ते वेगळे नाही, ते भिन्न नाही. पण मग काय दिलं, तर आपल्याकडे असलेल्या सर्व शक्ती रावणाला प्रदान केल्या, आपल्याकडे असलेली सगळी बुद्धी दिली, आपल्याकडे असलेलं सगळं ज्ञान रावणाला दिलं. सांगितलं आता 2 अटी, जशी कथा आहे तशी सांगतो पुढं. हिला खाली ठेवायचं नाही, हिच्याकडे पाहायचं नाही. रावण म्हणाला, महाराज डोक्यावर घेतो, डोक्यावर घेऊन जाईल, कारण आपण दिलेली ताकद शिवानी आहे, शिवांची ताकद शिवानी आहे आणि ती शिवापासून वेगळी नाही, हे लक्षात घ्या पाहिजे. त्यामुळे देण्या घेण्याचा काही प्रश्नच नाही. आपल्या खिशातली वस्तू आपण काढून दिली, इतक्या सहज भावानं ते दिलं. रावणानं ते डोक्यावर घेतलं, अटी 2 घातल्या होत्या. तिच्याकडे पाहता येणार नाही आणि जर एखाद्या स्थानावर ठेवलं तर तिथून ती परत पुढं येणार नाही. 2 अटी कळल्या. रावणानं डोक्यावर घेतला आणि निघाला. एका हातामध्ये आत्मलिंग आहे आणि एका डोक्यावरती भवानी आहे. भवानी घेऊन या स्कंदी, भवानी घेऊन या स्कंदी, भवानी घेऊन या स्कंदी. निघाला रावण आपुले घरी, निघाला रावण आपुले घरी. भवानी घेऊन या स्कंदी, भवानी घेऊन या स्कंदी. निघाला रावण आपुले घरी. मनी तो आनंदाची मानी, मनी तो आनंदाची मानी. शिवासी पाही परतोनी, शिवासी पाही परतोनी. भवानी घेऊन या स्कंदी, भवानी घेऊन या स्कंदी. निघाला रावण आपुले घरी, निघाला रावण आपुले घरी, निघाला रावण आपुले. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. जगदंबा माता की. डोक्यावर घरू घेऊन हा निघाला आणि इकडे बातमी कळली कुणाला? नारद महर्षींना. नारायण नारायण नारायण. मुखानं सतत भगवंताचं नाव. स्मरंतम केशवम नित्यम अटंतम भुवनत्रयम. ईश कीर्तिम च गायंतम नारदम प्रणमाम्यहम. देव ऋषी नारद महाराज की जय. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. नारायण नारायण नारायण. नारद वर्षींची स्वारी रावणाच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्याकडे बघितलं. का रे बाबा, एवढा दमलेला दिसतोस आणि डोक्यावर हे काय ध्यान घेऊन चाललायस? काय ध्यान घेऊन चाललायस? प्रत्यक्ष भगवान शंकरांनी मला दिलंय. अहो कुणी दिलंय नाही विचारलं, हे काय घेऊन चाललाय असं विचारलं. उगाच फसवणूक व्हायला नको, बरोबर ना? नारदा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? या डोक्यावर घेतलेली ही जी स्त्री आहे ही त्रैलोक्य सुंदरी
पार्वती देवी आहे आणि ती पळवून आणलेली नाही, तर भगवान शंकरांनी दान दिलेली आहे आणि त्यामुळं तिला डोक्यावर घेऊन जातो. अरे बापरे, असं झालंय तर खचितच तुला फसवलंय, तुला खचितच फसवले बरं. कारण हे देव लोक फार हुशार असतात आणि देव कधी फसवतील याचा नियम नाही. तुझ देऊनी वचने फसविले, तुझ देऊनी वचने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने. तुझ देऊनी वचने फसविले, तुझ देऊनी वचने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने. कारण पार्वती कशी आहे ऐक. सौंदर्याची पार्वती खाणी, सौंदर्याची पार्वती खाणी, सौंदर्याची पार्वती खाणी, सौंदर्याची, सौंदर्याची पार्वती खाणी. जाणतसे तो पिनाक पाणी, जाणतसे तो पिनाक पाणी. केली त्यानी असत्य करणी, केली त्यानी असत्य करणी. तुझला मोहविले फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने. रावणा, तुला खचितच फसवलंय. कारण पार्वती देवी सौंदर्यवान आणि हे ध्यान जे डोक्यावर आहे ऐक कसं आहे ते. कुरूप अमंगल वृद्धा सुनी, कुरूप अमंगल, कुरूप अमंगल वृद्धा सुनी, कुरूप अमंगल वृद्धा सुनी. नारद महाराज इकडे जसं वर्णन करतायत, जगदंबेनं तसं आपलं रूप बदलायला सुरुवात केली. कुरूप अमंगल आणि वृद्ध. कुरूप अमंगल वृद्धा सुनी, कुरूप अमंगल वृद्धा सुनी, कुरूप अमंगल वृद्धा सुनी. पाही आता ते रूप परतुनी, पाही आता ते रूप परतुनी. विश्वासुनी वचने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने. तुझ देऊनी वचने फसविले. रावणा, तुला वचन दिली पण फसवलंय बरं. तुझ देऊनी वचने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने फसविले, महाशंकराने. रागाचं नाव पिल्लू आहे पण तो काही पिल्लू नाही बरं का, बराच मोठा राग. खास तुला फसवलंय. रावण म्हणतो की भगवंता, प्रत्यक्ष भगवंतानी म्हणजे भगवान शंकरांनी मला दिलंय, ते फसवतील कसं? शिवाय मी त्यांचा भक्त आहे, फसवणं शक्य नाही. एकदा जरा तिच्याकडे पहा तरी खरं. रावण म्हणाला, तीच तर अट आहे. इकडे पार्वती देवीनी नारदांनी जसं वर्णन केलं कुरूप अमंगल वृद्धा असुरी, त्याप्रमाणे तिनं कुरूप अमंगल आणि वृद्ध असं रूप धारण केलं. भक्तासाठी अभद्र रूप धारण करणारी, पण भक्ताचं भद्र म्हणजे कल्याण करणारी, म्हणून तिचं नाव भद्रकाली. तिनं असं रूप धारण केलं. नारदांना तिची जादू कळली होती, माया आहे, ती काही करू शकते क्षणार्धामध्ये. आणि याप्रमाणे तिनं बदललेलं रूप नारदांनी बघितलं. वा म्हणाले, मातोश्रींची मोठी कमालच आहे. रावणाला पुन्हा पुन्हा सांगतायत, बघ तिच्याकडे. रावण म्हणला, तीच अट आहे. मग म्हणाले, जाता जाता सांगतो, तुला तिच्याकडे पाहता येणार नाही ही अट मला कळली आहे. त्यामुळं असं कर, जरा एक हात दुसरा रिकाम आहे, तो जरा डोक्यावर हात फिरवून बघ.
तिच्या नाकातून, डोळ्यातून, कानातून, तोंडातून जे काही द्रव पदार्थ बाहेर पडत आहेत ते सगळे तुझ्या डोक्यावर जमलेले आहेत. तेवढा हात फिरवून एकदा बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की वर कोण स्त्री आहे ती. मी सांगतो ते खरं. भगवान शंकरांनी तुला फसवलंय खास. पुन्हा पुन्हा नारद सांगतायत जगाच्या कल्याणार्थ इथलं वैभव इथे राहावं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्या जगदंबेचं वास्तव्य इथेच व्हावं यासाठी नारदानी केलेला हा खटाटोप आहे. नारद वर्षी म्हणाले मी जातो, मला वेळ नाही. नारायण 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 गेले निघून. रावणाच्या मनात संदेह निर्माण झाला. संदेह म्हणजे दोलायमान. यांचं खरं म्हणावं तर हे पण मोठे आहेत, त्यांचं म्हणावं तर तेही मोठे आहेत. प्रत्यक्ष पार्वती माता दान दिली आहे आणि हे म्हणतात की खोटं आहे. पण नारदांनी सांगितलेला फॉर्म्युला वापरायला काही अडचण नाही. डोक्यावर हात फिरवून तर बघूया. आणि म्हणून डोक्यावर हात फिरवला. सगळा चिकट पदार्थ हाताला लागला. लक्षात आलं की हीच ती आहे. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे क्षणार्धात तिथे ठेवली. कुठे स्थान आहे हे? कर्नाटकामध्ये भद्रकालीचं स्थान दाखवलं जातं. गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्रामध्ये आपण कधी गेलात तर तिथे निश्चित जा, दर्शन घ्या. भक्ताचं भद्र करणारी म्हणजे कल्याण करणारी, पण स्वतः अमंगल रूप धारण करून तिथे स्थापित होऊन घेतलेली ती भद्रकाली. आता प्रकार असा झाला, पार्वती मातेला वंदन केलं. ती म्हणाली जा पुढं, मयासुराची कन्या मंदोदरी तुला वरील आणि तिच्याशी तुझा विवाह होईल, जा. अशाही अवस्थेत जगदंबेने आशीर्वाद दिला आणि ह्याला हाकललं. आता मात्र हिचा भगवान शंकरांशी रोष सुरू झाला. मनात विचार आला की मला दान करावं, इतकी वाईट आहे मी. इकडे हिच्या मनात हे विचार येत आहेत आणि कैलासावरही धावपळ झाली. देवादिदेव महादेव येरझाऱ्या घालू लागले. नंदी महाराजांनी विचार केला काय करावं. नंदी हा सामनीतीचा उत्तम अभ्यासक आहे. जेव्हा सिंधू दैत्याशी युद्धाची वेळ आली ना, तेव्हा मध्यस्थी म्हणजे ज्याला आता काय म्हणतात मध्यस्थच ना, मराठीमध्ये मध्यस्थ, इंग्रजीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला पाठवला जातो ना. सदूत पाठवला. कुणाला पाठवूया? त्याला पाठवूया. आता तो स्वतः नंदी विचारतोय, महाराज घडलेली कथा आम्हाला माहिती आहे, काय करायचं सांगा. काय करायचं म्हणजे काय? तिला घेऊन या म्हणाले. जगदंबा इथे आल्याशिवाय कैलासावर आनंद होणार नाही, तेव्हा ती आली पाहिजे. नंदीने क्षणार्धात उड्डाण केलं आणि थेट येऊन पोहोचले. जगदंबेच्या समोर उभे राहिले. माता म्हणाली चूक कुणाची आहे? त्यांची का माझी? आई चूक त्यांची आहे. मग चूक जर त्यांची असेल तर माफी कोणी मागायला पाहिजे? मध्यस्थी मला चालणार नाही. तुला माझं पटतंय? आता जगदंबेचं कुणाला पटणार देव? हात जोडले नंदीनं. बस म्हणली माझ्या पक्षात प्रवेश कर. थेट आपल्या बाजूला बसवलं. बराच वेळ गेला. तो गेला, तो आलाच नाही. अहो गेलेला परत कधी येत नाही, लक्षात ठेवा. गेला तो परत कधी आलाच नाही. इकडे चलबिचल सुरू झाली आणि ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय विचारतायत, पिताश्री अहो एवढं दुःखित असण्याचं कारण काय? कधी कधी वडिलांनी केलेली चूक मोठ्या मुलाला सुधारावी लागते. पिताश्री फक्त सांगा काय ते. आणि त्यात आई आणि मोठा मुलगा जरा जास्त घट्ट असतं, त्यामुळं आईला घेऊन येण्याचं काम मी सहज करीन, काही चिंता करण्याचं कारण नाही. क्षणार्धात निघाला, वडिलांचा आदेश घेतला आणि येऊन समोर उभा राहिला. जगदंबा हाच प्रश्न विचारते पुन्हा की तुला त्यांचं पटतंय का माझं पटतंय? तू सुज्ञ आहेस. चूक कुणाची आहे? चूक त्यांची. माफी कुणी मागायला पाहिजे? त्यांनीच. ते आले तर मी येईन. अट आहे, नियम आणि अटी आहेत त्याला. ते आले तर येईन, नाहीतर येणार नाही. तुला कुणाचं पटतंय? कार्तिकेयाने हात जोडले. माता तुझ्या पुढं कुणाचं काय चालणार आहे? हां, तसं महामाये पुढं कुणाचं चालत नाही, नाही घरातही चालत नाही. हात जोडले. म्हणाली ये माझ्या पक्षामध्ये, आयमध्ये ये. त्यालाही आयमध्ये घेतला. आईनं त्याला आपला करून घेतला, बसवलाय बाजूला. बस इकडे. जो गेला तो येतच नाही. इकडे भगवान शंकर चिंतित झाले, काय करावं. आता दोघंच राहिले कैलासावरती, एक देवाधिदेव महादेव
आणि दुसरे बालगणेश. गणपती आमचे पाहत आहेत, बुद्धीची देवता आहे, ओळखलं. वडील काहीतरी दबावात आहेत, अडचणीत आहेत. पिताश्री काय झालंय ते सांगू नका, काय करू ते सांगा. काही नाही म्हणले, तुझी आई रागावून गेली, ती कर्नाटकामध्ये आहे आणि त्याच ठिकाणी ती राहिली आहे, बहुधा ती परत येणार नाही असं वाटतं. तेव्हा तिला घेऊन येण्याचं काम तुझ्यावर. आता लहान मूल सगळ्यांना प्रिय असतं. हा बाल गणेश आहे. धावत आला, तिथून निघाला आणि थेट असा दूर येऊन उभा राहिला. दूर येऊन उभा राहिला. जगदंबेनं ह्याला पाहिलं. मी जेव्हा शब्द वापरतोय तेव्हा नीट लक्षात घ्या. पाहणं म्हणजे नुसतं डोळ्यानं पाहणं नव्हे. त्याला पूर्णपणे ओळखलं. तो कोण आहे? अथर्व शीर्षामध्ये उल्लेख आहे, तो ज्ञानमयो विज्ञानमय. त्याला पाहता क्षणी पूर्ण ज्ञान प्राप्ती झाली. आणि जगदंबा म्हणते, गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, तुझी भेटी सकलासी रे, तुझी भेटी सकलासी रे, तुझी भेटी सकलासी रे. पायी घागुऱ्या वाजती, पायी घागुऱ्या वाजती, नाचत आले, नाचत आले, नाचत आले, नाचत आले, नाचत आले गणपती, तुझी भेटी सकलासी रे, तुझी भेटी सकलासी रे, तुझी भेटी सकलासी रे. गणराया, अरे असं किती वेळ दूर राहणार आहेस, ये बरं. असं म्हणता क्षणी गणरायानी धावत धावत धावून मातेला आलिंगन दिलंय. तिच्या अंकावर चढला, म्हणजे मांडीवर बसलाय, पाठी हात घातला. जगदंबेने ही बालकाला जवळ घेतलंय. काही विचारलं नाही, कशाला आलायस, कुठून आलास, कसा आलायस, काय विचारलं. जगदंबेनं बालकाला जवळ घेतलं आणि रडायला सुरुवात केली. माते, अगं कैलास पर्वतावर तू नाहीस ना. तो काय कैलास आहे? जिथं पार्वती नसेल तर ती अपूर्णता आहे. घरात सुद्धा आपण याचा अनुभव घेतो की नाही. बायको जाई माहेरी, ते जाहिरातीपुरतं ठीक आहे, काम करी पितांबरी. वेळ येते तेव्हा कळतं 4 भांडी घासायची असली तरी. अहो, घरामध्ये ती नसेल तर केवढी अडचण आहे. माणसाला इतका कंटाळा येतो, घरातही तो रमत नाही, बाहेरही रमत नाही. ये लवकर. इकडे भगवान शंकरांची अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली आणि गणराय रडायला लागले. पार्वतीच्या डोळ्यात आसू आधीच जमा झाली होती, आता ती व्यक्त होत नव्हती एवढीच, पण बाल गणेश व्यक्त व्हायला लागला, रडायला लागला. काय झालं? का बरं रडतोस? आई, खरं सांगू, काळोख पडायला लागला ना की मला माझ्या बाबांची आठवण येते. या काळोखात कसं काय राहील? अरे गणराया, घाबरतोस कसला? मी आहे ना. नाही, मला बाबांची आठवण येते. आतापर्यंत जो बांध डोळ्यापर्यंत थांबला होता, जगदंबेच्या डोळ्यातून ती आसू टप 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 बाहेर. गणराया, अरे तुलाच नव्हे बरं, मला पण त्यांची आठवण येते. तुम्ही म्हणाल, बुवा एवढा बदल अचानक कसा काय झाला? तो गणराय जेव्हा समोर आला तेव्हा जगदंबेला आत्मज्ञान प्राप्ती झाली की मी आणि शिव वेगळी नाही, मी आणि भगवान शंकर एकच आहे. ते द्वैत होतं तोपर्यंत दुःख होतं, पण अद्वैतामध्ये आनंद आहे. मी पूर्वरंगाच्या शेवटी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे. जेव्हा गणराय समोर उभे राहतात, ती ज्ञानमूर्ती आहे आणि त्या ज्ञानमूर्तीला पाहता क्षणी जगदंबेच्या मनातलं द्वैत गळून पडलं. तो द्वैत भाव संपला आणि मीच शिव आहे आणि शिव म्हणजेच मी आहे. शिव आणि शिवानी वेगळी नाही हे लक्षात आलं. मग तुम्ही म्हणाल, बुवा दिलं ते काय? तुम्हाला मगाशी खुलाशानं सांगितलंय मी. ज्या सर्व शक्ती माझ्याकडे आहेत त्या माझ्या भक्ताला मिळाल्या पाहिजेत असा विचार करणारा भगवान शिव आपल्या भक्ताचं कधी अहित चिंतेल? जगदंबेच्या मनामध्ये जो द्वैत भाव होता तो क्षणार्धात निमाला.
नाहीसा झाला आणि तिला अत्यंत आनंदाची स्थिती प्राप्त झाली. गणराया, काळोख झाला हे खरं आहे, आपल्याला कैलास पर्वतावर ताबडतोब गेलं पाहिजे असा मनात विचार केला, पण जाणार कसं असा शब्द बाहेर पडता क्षणी नंदी येऊन समोर उभा राहिला. नंदी म्हणाला, माते मी उभा आहे, एक्सप्रेस क्षणार्धात नेऊन पोहोचवतो, सर्वांनी आरूढ व्हा. आणि याप्रमाणे पार्वती माता, कार्तिकेय आणि भगवान गणेश त्या नंदीवरती आरूढ झाले आणि क्षणार्धात कैलास पर्वतावर येऊन पोहोचले. शिव आणि शक्तीचं जे काही काळ द्वैत निर्माण झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती ती आता पुनर्मिलनानं अत्यानंदाची स्थिती प्राप्त झाली. आणि हे सगळं घडलं कुणाच्यामुळे तर भगवान गणेशांच्यामुळे. गणेशानं तो जो दोष होता जगदंबेच्या मनात आलेला तो दूर केला आणि तिथे पूर्ण शांती प्राप्त करून दिली. पार्वतीला कळून चुकलं की माझे हे कसे आहेत, तर द्यायची वेळ आल्यानंतर ते उदार आहेत आणि ते सर्व काही देतात, पण हे सर्व घडवून आणण्याची किमया आमच्या बाल गणेशानं केली होती. गणेशानं केलेली ही कृपा, शिवशक्तीचं पुन्हा एकदा मिलन झालं आणि कैलासावर अत्यानंद प्राप्त झाला. शेवटे हो, अपंगत्व जावं आणि ती दिव्य स्थिती प्राप्त व्हावी, ते यापेक्षा वेगळं काय आहे. दीनदास कवी हेच म्हणाले की दे चरणांचा संग मोरया, दे चरणांचा संग, जप तप साधन काही न घडले, होतो मीही अपंग, या दिनावरी करीसी दया तरी, होईल सर्व ही भंग, मोरया दे चरणांचा संग. हे ना दे चरणाचा संग, मोरया दे चरणाचा संग, मोरया गिळितो काळ भुजंग, मोरया हो गिळितो काळ भुजंग, मोरया हो दे चरणाचा संग, मोरया दे. या दीनावरी करीसी दया तरी, या दीनावरी करीसी दया तरी, होईल सर्व ही भंग, मोरया दे चरणाचा संग, मोरया दे चरणाचा संग, मोरया दे चरणाचा, दे चरणाचा, दे चरणाचा संग. झालेली सेवा भगवंता चरणी अर्पण. दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संग संग देवासला, तुका म्हणी गर्भवासी सुखे घालावी. लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा मस्तकी ज्वाळा, ते सुनियाज निर्मळ वाहे जोडा. जय देव जय देव जय श्री आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगे पार्वती सोनांच्या माळा, विभूतीचे भरण सदकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावे लाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाल सापडले, ते त्वासुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनियन सोकारी, शतकोटीचे वेद वासे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासांतरी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय देव. कालिंद त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु सखा त्वमेव, विद्याधरं त्वमेव, त्वमेव सर्वं मम. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं राम.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती.